हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत ते म्हणजे डेप्रिसिएशन. ओके सर, महत्त्वाचं चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 7 आहे. 11ची जर बुक ओपन करून बघितला अकाउंटची तर चॅप्टर नंबर 7 आपल्याला दिसून येईल की डेप्रिसिएशन आहे. ओके सर, डेप्रिसिएशनचा जो क्वेश्चन आहे तो आस्क इन क्वेश्चन नंबर 6 इन फायनल एक्झाम. सर, जी 11ची फायनल एक्झाम होणार आहे त्या फायनल एक्झाम मध्ये क्वेश्चन नंबर 6 मध्ये तुम्हाला डेप्रिसिएशनचा चॅप्टर बघायला मिळेल. ओके सर, मार्क्स फॉर प्रॉब्लेम ऑन डेप्रिसिएशन टोटल 12. ओके सर, 12 मार्क साठीचा हा टॉपिक आहे. 12 मार्कला आपल्याला या टॉपिकवर प्रॉब्लेम विचारला जाणार आहे. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं आहे सर, नो एनी ऑप्शन. ओके सर, या टॉपिकला कोणताही ऑप्शन नाहीये. जसं मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 मध्ये जर्नल आहे, लेजर आहे, सबसिडरी बुक आहे, 2 कॉलम कॅश बुक. 4 पैकी 2 प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारणार, 2 प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 3 मध्ये. ऑप्शन आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये पेटी कॅश बुक आहे, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट आहे, रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स आहे, सिंगल एंट्री. 4 टॉपिक आहेत. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 2, क्वेश्चन नंबर 5 मध्ये 2. सर, क्वेश्चन नंबर 6 एकटाच आहे आणि तो डेप्रिसिएशन आहे. इथं ऑप्शनला तुम्हाला कोणीच नाही, तुम्हाला कंपल्सरी डेप्रिसिएशनचा टॉपिक सॉल्व्ह करावा लागेल. ओके, तर आपण डेप्रिसिएशन हा टॉपिक सुरू करतोय. याची सिरीज तुम्हाला मिळून जाईल एक 15 ते 20 लेक्चरची. ओके, प्रत्येक लेक्चर डेप्रिसिएशनचा तुम्ही प्रॉपरली बघितला पाहिजे, प्रॉपर ऑब्झर्व केला पाहिजे. आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे बेसिक्स ऑफ डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन म्हणजे काय, कसं कॅल्क्युलेशन करायचं असतंय, काय मेथड्स आहेत, पर्सेंटेज असेल तर काय, पर्सेंटेज नसेल तर काय, किती महिन्यासाठी घ्यायचं आहे, कॅलेंडर इयर म्हणजे काय, फायनान्शियल इयर म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण क्लिअर करतो. ओके, जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या इथल्या फ्रेंड्सना काय करा, इतर फ्रेंड्सना शेअर करा. याच्या आधी सुद्धा प्रत्येक जर्नल पासून प्रत्येक चॅप्टरची व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील. व्हिडिओ नक्की बघा. ओके, आणि प्रत्येक कन्सेप्ट अंडरस्टँड करून घेण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही 2026 मध्ये 12th मध्ये ऍडमिशन घेणार असाल तर ऑफलाईनला कोल्हापूरमध्ये आपले विवेकानंद कॉलेज, कॉमर्स कॉलेज 2 ठिकाणी क्लासेस अवेलेबल आहेत ऑफलाईनचे. प्लस सर, तुम्हाला जर कोल्हापूरमध्ये नाही आहात, ऑफलाईन तुम्हाला फेस टू फेस अटेंड करता येत नाही तर तुम्ही आमचे ऑनलाईन क्लासेस सुद्धा अटेंड करू शकता. ओके, तर चला आपण सुरुवात करूया सर डेप्रिसिएशन साठी. सर, डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन साठी भरपूर मेथड्स आहेत, पण सध्या आपल्याला 11th सिलेबसला फक्त 2च मेथड आहेत. कोणते सर? पहिली मेथड आहे फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. कोणती मेथड आहे? फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. त्याला अजून एक नाव आहे मित्रांनो, स्ट्रेट लाईन मेथड. त्याला अजून एक नाव आहे ओरिजिनल कॉस्ट मेथड. फिक्स इन्स्टॉलमेंट, ओरिजिनल कॉस्ट किंवा स्ट्रेट लाईन मेथड असं म्हणतोय आपण. सेकंड आहे सर डिमिनिशिंग बॅलन्स मेथड, रेड्युसिंग बॅलन्स मेथड किंवा रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. ही आपली सेकंड मेथड आहे. सध्या 2च मेथड आपल्याला अभ्यासायचं आहे 11th स्टँडर्ड मध्ये. ओके, बाकीचे बरेच मेथड्स आहेत, बट तो तुम्हाला सीए फाउंडेशन, सीए इंटरमिजिएट आणि सीए फायनलचा पार्ट आहे, तो सध्या आपण डिस्कस नाही करणार. आपल्याला जो सिलेबसचा पार्ट आहे सध्या 11चा तोच आपल्याला फक्त क्लिअर करायचा आहे. डन सर? येस. 2 मेथड आहेत, फिक्स इन्स्टॉलमेंट त्याला स्ट्रेट लाईन म्हणतोय, ओरिजिनल कॉस्ट म्हणतोय, डिमिनिशिंग, रेड्युसिंग म्हणतोय, रिटर्न डाऊन म्हणतोय. सर, मिनिंग काय आधी बघूया, त्याच्या आधी मित्रांनो जाणून घेऊया आपण डेप्रिसिएशन म्हणजे काय. ओके, फॉर एक्झाम्पल हा मोबाईल आहे, मी परचेस केलेला आहे. फॉर एक्झाम्पल हा मोबाईल मी परचेस जो केलेला आहे, एक बघूया आपण, 10,000 ला मी हा मोबाईल परचेस केलेला आहे फर्स्ट इयरला. समजा मी 2 वर्ष हा मोबाईल वापरलेला आहे, 2 इयर्स. ओके, मला सांगा आफ्टर 2 इयर्स जर हा मोबाईल मी विकायला गेलो मार्केटमध्ये तर कुणी मला 10,000 रुपये देणार आहे का सर? नाही ना, नाही देणार. सर, मला व्हॅल्यू कमी होऊन मिळणार, याची व्हॅल्यू कमी होणार. मग मे बी 5,000 रुपयाला, मे बी 6,000 रुपयाला हा मोबाईल मी सेल आउट करणार. मग सर 10,000 किंमत होती, त्याची किंमत 2 वर्षानंतर कमी झाली. का कमी झाली सर? तर त्याचं रिझन म्हणजे डेप्रिसिएशन. त्याचं रिझन म्हणजे काय? डेप्रिसिएशन. म्हणजे सर, जेव्हा एखादा फिक्स्ड असेट असतो तो वापरल्यानंतर त्या असेटची झीज होते, त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो. मराठीमध्ये सर डेप्रिसिएशनला घसारा म्हणतात. काय म्हणतात? घसारा. डन सर, एखादा असेट, मग कोणता असेट सर? फिक्स्ड असेट. लँड अँड बिल्डिंग आहे, यस सर. प्लांट अँड मशिनरी आहे, यस सर. मोबाईल आहे, कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, फर्निचर आहे, मोटर कार आहे, तुमची 2 व्हीलर आहे. सर, यासारख्या प्रत्येक असेटवर डेप्रिसिएशन चार्ज केला जातो. सर, लँड अँड बिल्डिंगवर डेप्रिसिएशन येणार,
पण सर लँडवर, फक्त लँड असेल, जमिनीवर डेप्रिसिएशन येत नाही सर, कारण लँड हे नॉन डेप्रिसिएबल असेट आहे. लँडवर कधीही डेप्रिसिएशन येत नाही सर. का? कारण लँडची व्हॅल्यू दरवर्षी वाढत जाते सर, दरवर्षी व्हॅल्यू काय होत जाते, वाढत जाते. त्यामुळे लँडवर कधीही डेप्रिसिएशन येणार नाहीये. डन. येस सर. तर आपण बघूया सर ह्या दोन मेथड्स मध्ये एक्झॅक्ट काय आहे. ओके, थोडं आपण ग्राफिकल प्रेझेंटेशन नुसार समजावून घेऊया सर याला. समजा आपण एक ग्राफ काढूया, इकॉनॉमिक्स नाही चालू, अकाउंट चालू आहे, तरी पण समजा हा ग्राफ आहे. ओके सर, 10,000 डेप्रिसिएशन आहे, तर समजा 10,000 आहे. ओके सर, फर्स्ट इयरला आपण 10,000 डेप्रिसिएशन चार्ज करतो, सेकंड इयरला पुन्हा 10,000 करतो, थर्ड इयरला पुन्हा 10,000, फोर्थ इयरला पुन्हा 10,000, फिफ्थ इयरला पुन्हा 10,000. याचा अर्थ सर, जो डेप्रिसिएशन आपण चार्ज करतोय तो डेप्रिसिएशन दरवर्षी सारखाच आहे, सेम प्रपोर्शन मध्ये आहे, सेम आहे, इक्वल आहे सर. फर्स्ट इयर, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ जेवढे वर्ष तुम्ही वापरणार, प्रत्येक वर्षी येणाऱ्या डेप्रिसिएशनची किंमत सर जेव्हा सारखीच असते ना, तेव्हा आपण त्याला फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड, स्ट्रेट लाईन मेथड किंवा ओरिजिनल कॉस्ट मेथड म्हणतो. डन. येस सर. त्यानंतर सर याचं मिनिंग काय आहे, फॉर एक्झाम्पल डेप्रिसिएशन आपलं 10K होतं, त्यानंतर डेप्रिसिएशन कमी होतंय, पुन्हा कमी होतंय, पुन्हा कमी होतंय, पुन्हा कमी होतंय. ओके सर, फर्स्ट इयरला डेप्रिसिएशन 10K होतं, 10,000 रुपये, सेकंड इयरला तो झालेला आहे 8,000 रुपये, थर्ड इयरला तो झालेला आहे 6,000 रुपये, फोर्थ इयरला झालेला आहे 4,000 रुपये आणि फिफ्थ इयरला झालेला आहे 2,000 रुपये. सर डेप्रिसिएशनची व्हॅल्यू दरवर्षी कमी 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 होत जाते, त्याला आपण म्हणणार रेड्युसिंग बॅलन्स मेथड, डिमिनिशिंग बॅलन्स मेथड किंवा WDV, रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. सर दोन मेथड बघा, सिंपल आहे, ग्राफिकल प्रेझेंटेशन समजावून घ्या. सर फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड, दरवर्षी डेप्रिसिएशन हा सारखाच असतोय. सर डिमिनिशिंग बॅलन्स मेथड मध्ये डेप्रिसिएशन हा असा कमी कमी होत जातो. बरोबर, अशा पद्धतीने सर हा डेप्रिसिएशन आहे. ओके, हे ग्राफ तुम्हाला दिलेलं आहे डॉन्कीवर, काही काय लक्षात नाही ठेवलं तरी चालतंय, फक्त मिनिंग कळले पाहिजे. जर फिक्स इन्स्टॉलमेंट म्हणजे काय आणि डिमिनिशिंग बॅलन्स मेथड म्हणजे काय. ओके, जो फर्स्ट पेज आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय की सर किती मार्कचा टॉपिक आहे, आपल्याला कुठे विचारणार आहेत, क्वेश्चन नंबर कुठला, इथं वर्क होणार आहे. ओके, आणि डेप्रिसिएशन मध्ये सर असेटची व्हॅल्यू कमी होते, याला कोणताही ऑप्शन नाहीये मित्रांनो. जर हवा असेल तर तुम्ही हे घेऊ शकता. दोन मेथड्स, प्रत्येकाचं नाव काय आहे सर, ग्राफिकल प्रेझेंटेशन कसं केलेलं आहे. सर हे झालं ग्राफिकल प्रेझेंटेशन. आपण यापेक्षा पण महत्वाचं बघणार ते म्हणजे सर अकाउंटन्सी मधलं आपलं प्रेझेंटेशन. ओके सर, मेथड नंबर 1 आहे फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड, मी शॉर्टकट मध्ये लिहितो, स्ट्रेट लाईन मेथड किंवा ओरिजिनल कॉस्ट मेथड, ही फर्स्ट मेथड झाली आपली. ओके सर, यस. त्यानंतर सेकंड मेथड आहे आपल्याकडे सर, मेथड नंबर सेकंड. कोणते आहे सर मेथड नंबर सेकंड आपल्याकडे, डिमिनिशिंग बॅलन्स मेथड आहे. ओके, रेड्युसिंग बॅलन्स मेथड आहे किंवा सर आपण त्याला WDV म्हणतो, म्हणजे रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. ओके सर, हे दोन मेथड्स आहेत. चला आपण समजावून घ्या सर डेप्रिसिएशन म्हणजे काय. त्याच्यात मित्रांनो आपल्याला बघावं लागेल की आपल्याकडे दोन पद्धतीचे इयर्स आहेत. एक आपल्याकडे कॅलेंडर इयर आहे. कोणतं इयर आहे, कॅलेंडर इयर. सर जो कॅलेंडर इयर आहे तो आपला 1 जानेवारीला सुरू होतोय. फॉर एक्झाम्पल 1 जानेवारी 2024 ला तो सुरू झाला होता, तर सर 31 डिसेंबर 2024 ला तो वर्ष संपतोय, ह्याला आपण कॅलेंडर इयर म्हणतोय. सेकंड आहे सर आपल्याकडे अकाउंटिंग किंवा फायनान्शियल इयर म्हणतोय आपण, फायनान्शियल इयर. सर फायनान्शियल इयर कसा सुरू होतोय, तर तो सुरू होतोय 1 एप्रिलला, 1 एप्रिल 2024 ला समजा तो सुरू झालेला आहे, तर सर नेक्स्ट इयरच्या मार्चला तो संपतोय 31 मार्च 2025. हा आहे आपला फायनान्शियल इयर. सर क्वेश्चन मध्ये तुम्हाला म्हटलं ना कॅलेंडर इयर यूज करा तर हा इयर आहे. सर फायनान्शियल इयर यूज करा म्हटलं तर 1 एप्रिल पासून 31 मार्च. ओके, तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही काय करू शकता, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. डन. यस सर. त्यानंतर सर आता आपण यायचं येतं, फॉर एक्झाम्पल मित्रांनो असं म्हटलेलं आहे की 1 एप्रिल 2020 ला आपण 1 लाख रुपयाचं एक असेट परचेस केलेलं आहे. जस्ट आपण एक फर्निचर खरेदी केलंय सर 1 एप्रिल 2020 ला 1 लाख रुपयाचं. सर क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे की 10% डेप्रिसिएशन चार्ज करा. किती पर्सेंट सर, 10% डेप्रिसिएशन चार्ज करा असं म्हटलेलं आहे.
तर आपण काय करणार सर, आपला जो पहिलं वर्ष आहे तो संपणार आहे 31 मार्च 2021 ला 1,10% सर, 10 उडवा म्हणजे सर डेप्रिसिएशन फर्स्ट इयरला आपल्याला मिळणार आहे 10,000. किती मिळणार सर? 10,000, 10,000. सर 1,00,000 मधून 10,000ला मायनस केला, बॅलन्स आला 90,000. हा सर सेकंड इयरचा ओपनिंग बॅलन्स आहे. सेकंड इयर कधी सुरू होतो सर? हा दिवस संपला, पुढचा दिवस म्हणजे 1 एप्रिल 2021 ला सेकंड इयर सुरू होईल. डन सर. सर सेकंड इयर कधी संपणार? 31 मार्च 2022 ला संपणार. सर डेप्रिसिएशन 1,00,000, 1,00,000च्याच 10% येणार. सर किती आलं मग? 10,000 आलं. यस सर 10,000 आलं. बॅलन्स किती शिल्लक राहिला सर? 80,000 रुपये. हा बॅलन्स आहे तुमचा 1 एप्रिल 2022. ओके सर थर्ड इयर कधी संपणार? 31 मार्च 2023 ला. सर पुन्हा डेप्रिसिएशन काढायचंय 1,00,000च्या 10%. सर 1,00,000च्या 10% डेप्रिसिएशन किती येणार? 10,000 रुपये येणार. आफ्टर थर्ड इयर जो बॅलन्स शिल्लक राहिलेला आहे तो 70,000 रुपये आहे. शेवटपर्यंत जायचं नाही आपल्याला, काही खेळ नाही करायचं. 3 वर्ष सफिशियंट आहे अंडरस्टँडिंग होण्यासाठी. 2 मेथड मधला डिफरन्स. सर काय केलं आपण? 1,00,000 वर फर्स्ट इयरला 10,000 काढले, सेकंड इयरला पुन्हा त्याच 1,00,000 वर 10,000 काढले, थर्ड इयरला पुन्हा त्याच 1,00,000 वर 10,000 काढले, चौथ्या वर्षी पण सर 10,000, 5वं वर्ष असेल 10, 6वं असेल 10, 7वं असेल 10, 8वं असेल 10, 9वं असेल 10, प्रत्येक वर्षी 10,000 रुपये येणार सर. डन. येस सर. सर ही मेथड काय सांगते बघा, समजा सेम डेट घेऊया आपण. 1 एप्रिल 2020 ला तुम्ही 1,00,000 रुपयाचं एक असेट परचेस केलेला आहात. क्वेश्चन मध्ये सांगितले सेम 10% डेप्रिसिएशन आहे. तर सर हा वर्ष संपणार तुमचा 31 मार्च 2021 ला. मित्रांनो 1,00,000च्या 10% डेप्रिसिएशन. 10 काढला, किती आले सर? 10,000 रुपये आले. ओके सर मायनस केला, 1,00,000 मधून 10,000 रुपये लेस केला, बॅलन्स आलेला आहे 90,000 रुपये. किती बॅलन्स आला सर? 90. डन सर. सर बघा सेम टू सेम आहे फर्स्ट इयरचं. येस सर सेम टू सेम आहे. सेकंड इयर सुरू झाला 1 एप्रिल 2021. 1 एप्रिल 2021 ला सुरू झाला. सर संपणार कधी हो? संपणार आहे मित्रांनो 31 मार्च 2022. डेप्रिसिएशन हा नेहमी इयर एंड ला काढायचा, वर्षाच्या शेवटी काढायचा असतो. मग सर आता डेप्रिसिएशन 1,00,000च्या 10% काढायचं का? नो नो, अजिबात नाही सर. मग कशावर काढायचं? डेप्रिसिएशन काढायचंय 90,000च्या 10%. 90,000च्या 10% 10 कॅन्सल केला. सर डेप्रिसिएशन आले सेकंड इयरला 9,000. बॅलन्स शिल्लक राहतोय तुमचा 81,000 रुपये. बघा सर सेकंड इयरला डेप्रिसिएशन 10,000 आहे, इथं मात्र 9,000 झालं. बरोबर. येस सर. हा बॅलन्स कधीचा आला? 1 एप्रिल 2022. थर्ड इयर संपणार 31 मार्च 2023 ला. सर डेप्रिसिएशन 10% काढायचं 1,00,000 वर का सर? नो. 90,000 वर का सर? नो. मग कशावर सर? 81,000च्या 10% मित्रांनो डेप्रिसिएशन आला 8,100. 8,100. डन सर. 81 मधनं 8 गेले, 73 मधनं 100 गेले, 72,900. 72,900. सर इथं बॅलन्स शिल्लक राहिला होता 70,000, इथं मात्र बॅलन्स शिल्लक राहिलेला 72,900. बघा डेप्रिसिएशन सर फर्स्ट इयरला डेप्रिसिएशन आलेलं आहे 10,000, इथं सुद्धा फर्स्ट इयरला 10,000. नो प्रॉब्लेम सर. इथं सेकंड इयरला पण 10,000, थर्ड इयरला पण 10,000. इथं मात्र सेकंड इयरला कमी झाला 9,000, थर्ड इयरला त्यापेक्षा कमी झाला 8,100. समजा चौथ्या वर्षाचं काढा म्हटलं असतं सर, इथं 10,000च आलं असतं, पण इथं मात्र 7,290 रुपये आले असते. डन सर. अशा पद्धतीने सर रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड मध्ये, डिमिनिशिंग मध्ये, रेड्युसिंग मध्ये डेप्रिसिएशनची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. पण सर फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड मध्ये मात्र तुमच्या डेप्रिसिएशनची व्हॅल्यू सारखीच राहते दरवर्षी. हा आहे या दोन्ही मधला बेस्ट मधला फरक. आय होप की तुम्हाला समजलं असेल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. तुमच्या छान पद्धतीच्या बुकवर तुम्ही याला काय करू शकताय? प्रेझेंट करू शकता. टेक अ स्क्रीनशॉट. बघा जर तुमचे मित्र असतील इतर क्लासला जाणारे किंवा जे कॉलेजमध्ये आहेत, क्लास लावलेला नाही, त्यांना नक्की सांगा आपले 12चे क्लासेस लवकरात लवकर सुरू होत आहेत ऍडमिशन घ्यायला. आणि तुम्ही सुद्धा काय करा, पटकन आपल्या क्लासमध्ये ऍडमिशन घ्या. ओके सर डेप्रिसिएशनचे पर्सेंटेज दिलेले होते हो. जर दिले नसतील तर काय मित्रांनो, तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, एक सूत्र दिलेला आहे. तो फॉर्म्युला काय आहे सर? चला बघूया आपण. सर
डेप्रिसिएशन कसं काढायचं बघा, हे कधी सर, इफ पर्सेंटेज इज ॲब्सेन्स. सर जर पर्सेंटेज दिले नसतील डेप्रिसिएशनसाठी तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. डेप्रिसिएशन इज इक्वल टू कॉस्ट ऑफ असेट, असेटची किंमत किंवा असेटसाठी आलेला खर्च, मायनस भंगाराची किंमत ज्याला आपण म्हणतोय स्क्रॅप व्हॅल्यू अपॉन एस्टिमेटेड लाईफ ऑफ असेट. डन सर. येस, हा फॉर्म्युला आहे. म्हणजे काय सर, चला आपण सिम्पली बघूया. सर हा मोबाईल आहे, फॉर एक्झाम्पल हा मोबाईल मी घेतलेला आहे 10,000 रुपयाला. कितीला घेतला मित्रांनो? 10,000ला. तर कॉस्ट ऑफ असेट म्हणजे कॉस्ट ऑफ मोबाईल किती आला? 10,000 रुपये आलेला आहे. डन. यस सर. मी ठरवलंय सर ह्या मोबाईलची जी लाईफ आहे ती 10 इयर्स आहे. किती आहे सांगा? 10 इयर्स. बरोबर. सर एस्टिमेटेड लाईफ ऑफ असेट म्हणजे काय? आपण एक डिफाईन करतोय की सर हा असेट मला 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष चालणार, ती लाईफ. ओके. आणि मी डिफाईन केलंय की सर 10 वर्षानंतर हा मोबाईल जेव्हा मी स्क्रॅप मध्ये टाकणार, भंगारामध्ये टाकणार आहे, तेव्हा सर मला या मोबाईल पासून 1000 रुपीज मिळणार. किती रुपये मिळणार? 1000. कॅमेरा काढून विकला, बॅटरी काढून विकली, असं काहीतरी केलं समजा, मला 1000 रुपीज मिळणार या मोबाईल पासून. सर किती रुपयाचा मोबाईल होता? 10,000 रुपये. स्क्रॅप व्हॅल्यू किती आली सर? 1000 आलेली नाहीये, ते आपण ठरवलंय. सर लाईफ किती आहे? 10 वर्ष आहे. याचा अर्थ सर 9000 अपॉन 10, याचा अर्थ सर पर इयरला तुमचं 900 रुपयाचं डेप्रिसिएशन येत आहे. पर इयरला किती रुपयाचं डेप्रिसिएशन येत आहे? 900 रुपये. म्हणजे सर जेव्हा पर्सेंटेज दिले नसतील आणि तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा असेल, त्या केसमध्ये सर तुमची फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड ऍक्टिव्ह होते. सर हा फॉर्म्युला कशासाठी आहे? तुमच्या फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथडसाठी आहे मित्रांनो, तुमच्या स्ट्रेट लाईन मेथडसाठी आहे, तुमच्या ओरिजिनल कॉस्ट वाल्या मेथडसाठी आहे. डिमिनिशिंगचा फॉर्म्युला नाहीच आहे, तेव्हा पर्सेंटेज दिलेले असणार तुम्हाला. डन सर. यस. ओके. आता तुम्ही हे घेऊ शकताय. सर याची गरज नाही आपल्याला. ठीक आहे, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मात्र जस्ट ओके, तुम्ही जस्ट एक एक्झाम्पल म्हणून घेऊ शकताय. ठीक आहे, सगळं स्क्रीनशॉट तुम्ही घ्यायचं. हे तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल म्हणून यूज होणार आहे, बाकी काहीच नाही याच्यामध्ये. ओके. त्यानंतर आपण एक अजून थोडंसं ट्रिकी क्वेश्चन्स बघूया, म्हणजे तुमचं हे क्लिअर होऊन जाईल आज. सर समजा एक असेट आहे ज्याची किंमत 1,00,000 रुपये आहे. 1,00,000 वर 10% डेप्रिसिएशन काढायचे आपल्याला. 10% म्हणजे 20 डिवायडेड बाय 100 करतोय, म्हणजे सर डेप्रिसिएशन आलेलं आहे एका वर्षाचं 10,000 रुपये. सर हे 10,000 जे डेप्रिसिएशन आले ना सर, हे 1 इयरचं आलेलं आहे. किती इयरचं आलेलं आहे? 1 इयरचं. याचा अर्थ सर हा असेट आपण 1 एप्रिल 2020 ला खरेदी केला होता, डेप्रिसिएशन काढलंय 31 मार्च 2021 ला. या केसमध्ये सर हे झालं. बरोबर. सर समजा तो असेट आपण 1 जुलै 2020 ला खरेदी केला असेल, वर्ष कधी संपणार सर आपलं? 31 मार्च 2021. कधी खरेदी केले सर? 1 जुलै. सर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी, मार्च, किती महिने वापरले सर आपण? 9 महिने वापरलाय. सर या केसमध्ये आपण असेट किती महिने वापरलंय? 9 महिने वापरलेला आहे. सर जो 10,000 रुपये डेप्रिसिएशन आलाय ना वरती, तो 12 महिन्याचा आहे, बिकॉज तो 1 इयरचा आहे. तो 1 इयरचा म्हणजे सर 12 महिन्याचा आहे. मग सर 9 महिन्याचं डेप्रिसिएशन काढा म्हटलं मित्रांनो, तर तुमचा आन्सर येणार 7,500. 10,000 रुपये येणार नाही सर. का नाही सर? कारण फर्स्ट इयर मध्ये तुम्ही फक्त 9 मंथ साठी तो डेप्रिसिएशन 9 मंथ साठी तो असेट काय केला तुम्ही? फक्त यूज केलेला आहे, पूर्ण वर्षभरासाठी सर केलेलाच नाही. मग 10,000 येण्याचा विषय येणार नाही सर. डन. यस सर. कंडिशन नंबर 3 मित्रांनो, तुम्ही 1 ऑक्टोबर 2020 ला खरेदी केलाय, वर्ष संपणार 31 मार्च 2021 ला. सर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी, मार्च, किती महिने वापरला? 6 महिने वापरला. सर किती महिने वापरला आपण? 6. सर जो 10,000चा डेप्रिसिएशन होता तो होता 12 महिन्याचा. मग सर 6 महिन्याचा किती? तर हाफ येणार सर. म्हणजे डेप्रिसिएशन येणार तुमचं 5,000 रुपये. किती येणार सर? 5,000. बघा डेप्रिसिएशन पुन्हा चेंज झालं सर. यस. सर समजा तुम्ही 1 जानेवारी 2021 ला घेतलाय असेट,
वर्ष संपणार तुमचं 31 मार्च 2021 ला. सर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च किती महिने वापरले सर आपण? 3 महिने वापरलेला आहे. सर जो 10,000 रुपयेचा डेप्रिसिएशन आहे तो 12 महिन्याचा आहे. मग सर 3 महिन्याचं डेप्रिसिएशन किती? तर मित्रांनो उत्तर पुन्हा बदललं, उत्तर आलेलं आहे 2,500. किती उत्तर आलं सर? 2,500. ओके, म्हणजे सर जर डेट बदलली ना तर तो पिरियड बदलला, पिरियड बदलला ना तर डेप्रिसिएशनची अमाऊंट बदलली, पर्सेंटेज नाही बदलणार मित्रांनो. डेट बदललं तर अमाऊंट मात्र चेंज होणार. ते केअरफुली तुम्हाला काढावं लागेल. सर या टॉपिक मध्ये कोणती गोष्ट आपल्याला टोचणार आहे? तर इथं डेट आपल्याला टोचणार आहे. डेट तुमची क्लिअर झाली ना एकदा तर मग तुम्हाला डेप्रिसिएशन मध्ये कुणी हरू शकत नाहीये सर. डन. ओके सर बघा कधी कधी 1 जुलैच्या ठिकाणी ना 30 जून देतात. मग सर 30 जून म्हणजे जून महिना घ्यायचा का? नाही ना सर, जून संपलाय, जुलैपासून सुरुवात करायची. सर 1 ऑक्टोबरच्या ठिकाणी कधी कधी 30 सप्टेंबर देतात. मग सर सप्टेंबर घ्यायचं का? नाही ना सर, सप्टेंबर संपलाय, ऑक्टोबर पासून सुरुवात झालेली आहे. सर 1 जानेवारीच्या ठिकाणी कधी कधी 31 डिसेंबर देतात. मग सर डिसेंबर महिना घ्यायचा का? नाही ना सर, कारण डिसेंबर संपला, जानेवारी पासून सुरुवात आहे. डन. हे क्लिअर झालं पाहिजे तुमचं. मग आपण थोडंसं बघायचं की कोणतं अकाउंट बनवायचं आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात, म्हणजे हा व्हिडिओ आपला संपून जाईल. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता याचं. डेप्रिसिएशनची व्हॅल्यू चेंज होत जाणार. जर जसा पिरियड बदलला तसं व्हॅल्यू सुद्धा बदलली. बरोबर? यस सर. आता आपण बघूया मित्रांनो आपल्याला बनवायचं काय बघा, केअरफुली बघा. सर आपल्याला बनवायचं असतं एक तर असेट अकाउंट. काय बनवायचं आपल्याला? असेट्स अकाउंट. समजा असेट मध्ये फर्निचर म्हटलं असेल तर असेट अकाउंटच्या ठिकाणी लिहिणार फर्निचर अकाउंट. बरोबर सर. समजा असेटच्या ठिकाणी मशिनरी असेल तर मशिनरी अकाउंट, मोबाईल असेल तर मोबाईल अकाउंट, कार असेल तर कार अकाउंट. ओके सर. बिल्डिंग असेल तर बिल्डिंग अकाउंट. म्हणजे सर जसं असेटचं नाव बदलणार तसं हे अकाउंटचं नाव सुद्धा काय होणार सर? बदलणार. सर अकाउंट आहे म्हणजे लेजर आहे. अकाउंट आहे म्हणजे कोण आहे? लेजर आहे. सर लेजर आहे म्हणजे पेज फोल्ड करतोय आपण. काय करतोय सर? पेज फोल्ड. आणि मित्रांनो पेज फोल्ड करतो याचा अर्थ आपण काय करणार इथं? लेजरचं आपलं अकाउंट बनवणार आहोत. बरोबर? यस सर. आपण इथं लेजरचं अकाउंट बरोबर. ओके सर. किती कॉलम येतात बघा. ही आहे आपली लेफ्ट हँड साइड ज्याला आपण डेबिट म्हणतोय. ही आहे राईट हँड साइड ज्याला आपण क्रेडिट म्हणतोय. सर डेबिट मध्ये आपले टोटल 3 कॉलम येणार. तसंच सर क्रेडिट साइडला सुद्धा तुमचे 3 कॉलम येतात. ओके कोणते कॉलम सर? काय येणार आहे सगळं डिस्कस करूया. पहिला कॉलम आहे सर डेट, दुसरा कॉलम आहे तुमचा पर्टिक्युलर्स, तिसरा आहे रुपीज. जर तुमच्या कॉलेजमध्ये रुपीजच्या आधी जर्नल फोरिओ घ्या म्हटलं तर घ्या, खरं म्हणजे गरजेचं नाहीये ते. बरोबर? येस. त्यानंतर इथं पुन्हा डेट, इथं पुन्हा पर्टिक्युलर्स आणि इथं रुपीज. डन सर? येस. सर आपल्याला असेट अकाउंट बघताना 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या. किती गोष्टी मित्रांनो? 5. कोणत्या सर 5 गोष्टी? डेबिट साइडला टू बँक म्हणणार आपण. काय म्हणणार सर? डेबिट साइडला आपण टू बँक किंवा टू कॅश. हे कधी येणार सर? जर तुम्ही एखादा असेट परचेस केला असेल तर. बघा 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या. किती गोष्टी? 5. सर एखादा असेट परचेस केला असेल तर डेबिट साइडला लिहा. कुठल्या साइडला लिहायचं आहे? डेबिट साइडला लिहायचं आहे. डन सर? यस. सर एखादा असेट तुम्ही विकला असेल तर त्याला बाय बँक म्हणा किंवा बाय कॅश म्हणा, कारण पैसा येणार सर. हे कधी सर? एखादा असेट जर तुम्ही सोल्ड केला असेल तर. काय केला असेल तर? सोल्ड. सेकंड नंबर थिंग. 2 गोष्टी क्लिअर झाले का सर? यस सर. असेट परचेस केला डेबिटला घ्या, असेट सेल केला क्रेडिटला घ्या. असेट परचेस केला डेबिटला घ्या, असेट सेल केला क्रेडिटला घ्या. सर डेप्रिसिएशन आपण चार्ज करतो, डेप्रिसिएशन नेहमी लेस होतोय सर असेट मधून बाय डेप्रिसिएशन अकाउंट. यस सर. डेप्रिसिएशन नेहमी क्रेडिट साइडला येणार. कुणाच्या सर? असेट अकाउंटच्या. बघा क्लिअर करा. तिसरी गोष्ट सर असेट परचेस केलं तर डेबिटला, असेट सेल केलं तर क्रेडिटला, डेप्रिसिएशन तुमचं क्रेडिटला जाणार. डन सर? ओके सर. असेट विकायलोय आपण, असेट विकताना प्रॉफिट झाला ना मित्रांनो तर डेबिटला घ्यायचं. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सर कधी? जर तुम्हाला प्रॉफिट झाला असेल तर डेबिटला घ्या आणि असेट विकताना सर लॉस झाला असेल तर तो मात्र क्रेडिटला घ्या. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ब्रॅकेटमध्ये म्हणतोय मी लॉस. डन सर? 5 गोष्टी. संपलं. असेट अकाउंट संपला. 5 गोष्टी परफेक्ट करून घ्या, लिहून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या बुकमध्ये.
सर असेट परचेस केला डेबिटला, असेट सेल केला क्रेडिटला, डेप्रिसिएशन क्रेडिटला, असेट विकताना प्रॉफिट झाला डेबिटला, लॉस झाला तर क्रेडिटला. डन सर, हे असेट अकाउंट इथं संपलं आपलं. येस सर, येस. सेकंड अकाउंट बघतोय आपण मित्रांनो, डेप्रिसिएशन अकाउंट. इथं जर्नल सुद्धा आहे, पण जर्नलचा प्रॉब्लेम एक्झाम मध्ये येईल की नाही माहित नाही मला. आपण शेवटचे 4 व्हिडिओ जर्नलचे बघणार. ओके, येस. बघा व्हिडिओ पूर्ण बघा. बरेच विद्यार्थी व्हिडिओला स्किप करतात किंवा फास्ट फॉरवर्ड मध्ये करून बघण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे तुमच्या किती गोष्टी क्लिअर होतात मला माहित नाही. त्यामुळे व्हिडिओ काय करा तुम्ही प्रॉपरली शेवटपर्यंत बघा. डन. यस सर, बाय डेप्रिसिएशन म्हटलं, डेप्रिसिएशन अकाउंट आपल्याकडे आहे. सर बाय डेप्रिसिएशन म्हटलंय म्हणजे डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये काय असणार आहे सर? 2 असेट्स. काय असणार आहे? 2 असेट्स. डन सर. आणि क्रेडिट साइडला मित्रांनो जो डेप्रिसिएशन येतोय तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पाठवतोय. झाला विषय संपला. सर असेट मध्ये 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये दोनच अकाउंट बनणार आपले. सर असेट मध्ये 5 गोष्टी कोणते? असेट परचेस केला तर डेबिट, असेट सेल आउट केला तर क्रेडिट, डेप्रिसिएशन आलं तर क्रेडिट, असेट विकून प्रॉफिट झाला तर डेबिट, बरोबर, आणि असेट विकून लॉस झाला तर क्रेडिट. सर डेप्रिसिएशन मध्ये 2 गोष्टी आहेत. किती 2 गोष्टी आहेत? 2. कोणती सर? डेबिटला नेहमी 2 असेट, 2 असेट, 2 असेट. क्रेडिटला नेहमी बाय प्रॉफिट अँड लॉस, बाय प्रॉफिट अँड लॉस, बाय प्रॉफिट अँड लॉस. डन सर. हे परफेक्ट केलं ना, बाकी सगळं डॉन्की वर्क आहे आणि आपल्याला एकदम सिंपल करून बघायचं हा टॉपिक. जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्सना काय करा? शेअर करा आणि व्हिडिओ A to Z सगळा बघण्याचा प्रयत्न करा. यस. आणि 2026 मध्ये जर तुम्ही 12th मध्ये ऍडमिशन घेत असाल तर नक्की आपल्या क्लासला प्रेफर करा आणि तुमचं ऍडमिशन काय करू शकता? तुम्ही डन करू शकता. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या.